रस्ता अलिबागला जातो आणि हा वरचा रस्ता डायरेक्ट गोवाला जातो. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. गाइस चहा लय घाण होता. हॅलो गाईज, वेलकम टू टोटल टेल्स बाय संकेत खरात अँड मेट्स. आता सुशीला चालला इथे. ओंकार आणि महेश LP ला थांबले, तर आता निघणार आहे आम्ही. निघायचं का? आता मी सुशीला आणि मी चाललोय LP ला, जिथे महेश आणि ओंकार थांबलेत आणि ते खूप वेळापासून थांबलेत. मला आणि सुशीलला पेट्रोल पंप आणि ATM वरती वेळ लागला कॅश काढण्यासाठी, नाहीतर आम्ही पण कधीच पोहोचलो असतो. पण ठीक आहे, नेहमी आम्ही वेट करतो, आज ते लोक वेट करतील. कधीतरी त्यांना वेट करायला पाहिजे ना. तर आज आमच्या सोबत असणारे स्नेहा आणि पायल. सुशीलच्या मागे स्नेहा बसले. बापरे. LP ला आम्ही पोहोचलोय आणि समोर तिथे उभेत 3 जण. वैतागलेत थांबून आमच्यासाठी. लवकर मॅप लाव ना. आमच्या सोबत पहिल्यांदा येऊन कसं वाटतंय ब्लॉग मध्ये? हा वाला रस्ता. गाईज, आम्ही इथे भेटलोय सगळे फायनली LP ला. आणि सुशीलने मॅप लावलाय नेहमीप्रमाणे, कारण की महेशने नाही लावला. महेशने नाही लावला मॅप. महेश. So let's go. आम्ही चाललोय अलिबागला कॅम्पिंग साठी फॉर न्यू इयर सेलिब्रेशन. आमचा हा म्हणजे लास्ट वीकच प्लॅन बनला आणि येस, वी आर गोइंग. तर बघा किती मजा येते. तर इथून तर 2 hours दाखवत आहे अलिबाग, नागाव बीच. वी आर कमिंग. तर आता अराउंड 1 वाजले आणि आताशीच आम्ही रायडिंग चालू केली अशी म्हणजे नीट. आणि एवढं गरम होतं ना, हे एवढं ऊन आहे, हीट वेव्ह एवढी आहे की काय बोलायचं. म्हणजे या जॅकेट मध्ये तर असं उकळतंय, एकदम उकळतंय. आणि आताशी स्टार्ट केलंय, तर तिथे पोचता तर काय माहित काय होईल. असं झाडांची सावली आल्यावर जरा बरं वाटेल. आता कसं मस्त वाटलं एकदम. थोडी देर केली तन को राहत मिली. आता आम्हाला वाटतं असंच ट्रॅफिक भेटणार आहे. दर सिग्नलला एवढेच ट्रॅफिक भेटते आम्हाला मगच पासून. विंडो मध्ये मस्त दिसतो रे मी. फायनली आफ्टर लॉंग टाइम राईड करतोय. म्हणजे 2 पेक्षा जास्त हफ्ते तर बाईक सर्व्हिस सेंटरलाच होती, तिचं काम चालू होतं, पार्ट्स अवेलेबल नव्हते आणि तोपर्यंत तर गाडी हातात नव्हती. आणि भेटली मला 25 डिसेंबरला. मग त्याच्यानंतर थोडं वाशीमध्येच फिरलो आणि मध्ये गेलेलो बँड्राला. त्याचा सुद्धा ब्लॉग टाकलाय मी, तो नक्की बघा. तो मिनी ब्लॉग आहे असा, त्यात म्युझिक वगैरे आहे जास्ती, बाकी काय नाही. जास्ती बोललो पण नाही मी. स्कूल फ्रेंड सोबत गेलेलो तिथे. आणि आता इथे मी चालले अलिबागला माझ्या या फ्रेंड सोबत कॅम्पिंग करायला. तुमचा काय प्लॅन आहे न्यू इयरचा?
नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये, कारण की माझा प्लॅन तर तुम्हाला आता माहिती झालाच आहे. सिंगल लेनच बरं होतं. झटपट गाडी चालवायला जमत होतं. आता समोरून पण गाड्या यायला लागल्या. काहीतरी उडून आलं हेल्मेट वरती. नो कंप्लेंट्स, ओनली एन्जॉय दी राईड. कंप्लेंट करून तरी काय होणार आहे, इकडच्या गाड्या त्या साईडला तर नाही जाणार. मी अलिबागला सेकंड टाइम चाललोय. फर्स्ट टाइम आम्ही सगळे फ्रेंड्स कारने गेलेलो आणि तिथे नाईट स्टे केलेला आणि आम्ही रूम बुक काहीच केलं नव्हतं. आम्ही कार मध्ये झोपलेलो. एक बीच होता, तो काय माहित कुठला होता, बाहेरच्या साईडला असं समशान होतं आणि आम्हाला माहित नव्हतं. आम्ही गेलो तिथे आणि मला माहित नाही शमशान आहे तिथे बाहेरच. आणि सगळा बीच मोकळा, एकदम अंधार होता त्या बीच वरती आणि कोणच बाहेर जात नव्हतं. सुशील असा पटेली मारायला बाहेर गेला आणि त्याच्या पाठे आम्ही गेलो त्याला घाबरवायला आणि सूरजनी त्याच्या पाठीवरती हात ठेवून असं लपला. सुशील जे घाबरला ना, तो जाग्यावरच असा स्टक झाला. तो नंतर आम्हाला बोलतो, तुम्हाला नाही माहित मी किती घाबरलो. ते मलाच माहित आहे, कारण ती जागा पण तशीच होती आणि आम्हाला माहित नव्हतं ते शमशान आहे. जेव्हा आम्ही बॉनफायर साठी जमा करायला गेलो ना, स्टिक्स वगैरे, तेव्हा आम्हाला समजलो साईडला शमशान आहे. पण आम्ही कुठे हलतोय, आम्ही पण निघालो. निघालो म्हणजे बॉनफायर केलाच शेवटी, थांबलो नाही. बॉनफायर केला तिथं मस्तपैकी आणि मग नंतर निघालो. तेव्हा पण मजा आलेली. तेव्हा लास्ट इयरच्या याच नोव्हेंबर डिसेंबर मध्येच गेलेलो. लास्ट इयर म्हणजे आमच्या कॉलेजचं लास्ट इयर होतं तेव्हा. सारखं बघावं लागतंय मला गोप्रो चालू झालाय की नाही. बापरे, कारण की एवढा एअर आहे ना इथे, तर त्याच्यामुळे मला आवाजच येत नाहीये. जो गोप्रोचा आहे तो ना टुक 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 असा आवाज येतो जेव्हा चालू करतो गोप्रो, तर कळतच नाही, तो आवाज येतच नाही. So journey just started and journey is going well, very well towards new destination. आणि आपलं डेस्टिनेशन आज अलिबाग आहे. अलिबाग म्हणजे नागाव बीच. तिथेच कॅम्पिंग साठी तिथेच कॅम्प करणार आहे. बीच कॅम्पिंग आहे, बघूया कसं आहे. सो दिस इज, हा रस्ता अलिबागला जातो आणि हा वरचा रस्ता डायरेक्ट गोवाला जातो. तर आपल्याला गोवाला तर नाही जायचं, अलिबागलाच जायचं. इथून आय गेस राईट असेल ब्रिजच्या खालून. आय गेस, आय एम नॉट शुअर. येस, राईट असेल. आली आली नारळाची झाड दिसायला लागली रे. 1000 रुपयामध्ये 4 जीन्स. ओहो, इथून 4 जीन्स घेऊन गेल्या पाहिजे. अलिबाग 8 किलोमीटर. 8 किलोमीटर वर आहे अलिबाग अजून. आणि आपल्याला अलिबागच्या पुढे जायचंय. ते पाटे 8 किलोमीटर. अच्छा, हे अलिबाग बीच 13 किलोमीटर. आणि नाही, ओके.
ओंकार पाठी थांबला, मी थोडं पुढे थांबतो. तर मी बरोबर होतो. आम्हाला म्हणजे सरळ जायचं होतं. सुशील आला मागून. कारण की अलिबाग बीचच्या पुढे येतो बीच. सो वी आर गोइंग देअर. मस्त वाटतंय यार, सावली सावली एकदम. कशाला बोललो, नजर लागली. आलो. आपण महाराष्ट्रात कुठेही गेलो ना, आपल्याला घाट भेटणारच. फॉर एक्झाम्पल हा वाला. आता इथे आम्ही वरती सुद्धा चढलो आणि आता खाली सुद्धा उतरतोय. म्हणजे छोटा ना छोटा पॅच तर असणारच घाटाचा. ते तुम्ही बीच साईडला जावा नाही तर कुठे पण जावा. आणि त्यातच मजा येते. जसं मी नेहमी बोलतो, असली मजा जर्नी मध्ये येते. सफर में असली मजा आता है बॉस. किती बिअरचे शॉप आहेत आणि किती हॉटेल्स तिथे. मगाच पासून बघतोय MK बियर, JK बियर, नुसते बियरचे शॉप आहे. सुशील एकदम पुढे निघून गेला आणि आम्ही इथे राहिलो पाठीमागे. काय करायचं आता, पुढे जाऊन काय करणार आहे, तो थांबणारच आहे एका जागी. तर ज्या एसटीला ओव्हरटेक केलं तीच एसटी परत पुढे गेली. कारण की सुशील इथं पाठी थांबलाय, ॲज यू कॅन सी इन हिअर. चलो लेफ्ट जाना है, लेफ्ट. थोडा वेळ तिथे थांबलो मी. थोडा वेळ म्हणजे 1 मिनिट पण नसेल थांबलो, एवढं गरम व्हायला लागलं. बापरे. हे अगेन बिअर शॉप. मी बोललो ना, खूप बिअर शॉप आहेत लाईनीत. आय लव्ह अलिबाग. जसं जसं जवळ चाललंय ना बीचच्या, माझी एक्साइटमेंट वाढत चालली. आणि थोडं नर्वसनेस पण आहे, कारण की सगळं जे कॅम्पिंगची जी बुकिंग आहे ती मीच केली आहे. तर काही चुकीचं नको व्हायला म्हणून. थोड़ा एक्साइटमेंट, थोड़ी नर्वसनेस, इतना तो चलता है बॉस. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. काय नाही झालं. उभे आहेत फक्त. तर आता आम्ही युटर्न मारला, म्हणजे मी आणि सुशीलने फक्त. महेश आणि ओंकार पुढे जातील. आम्ही भेटायला चाललोय वॉरलॉर्डला, म्हणजे विदेश खारखरला. तो इथेच राहतो आणि आता त्याला भेटायला चाललोय. हॅलो गाईज, मीट वॉरलॉर्ड. तू कसं ओळखलं? कसं मी ह्याला बघितला, त्याच्यानंतर मी बघितली तुझी गाडीचं फक्त पुढची लाईट बिल, तू पण नाही. मग अजून एक हंटर दिसली, मग पटकन कॉल केला. मग समजलं तुम्ही दास. बस संध्याकाळी बघतो, आलो तर येईल. किंवा तुम्ही वगैरे येणार का मेन बीचला, अलिबागला वगैरे? अलिबागचा बीच इथंच आहे ना मागे पुढे. अलिबाग तिकडे राहिला, त्याकडून घेतले होते रे. नाही एवढा मोठा नाही. कोण आहे विचार? काकाच आहे. चल मग जा. चलो. चल.
बाय बाय. बाय बाय. आलो कॉल करतो. आलो तर त्या वॉरलॉर्डला भेटून आम्ही आता परत चाललोय ऍट दी लोकेशन आपलं नागाव. Oh my God. ऑफ रायडिंगची पण मजा घेऊ. काय माहित कुठे मॅप होते इथून तिथे फिरवतोय आम्हाला. डायरेक्ट बीचवर घेऊन चाललाय मॅप आम्हाला. आईस भेटला फायनली रस्ता आणि त्याच रस्त्याला चलत 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 चाललंय. धूळ माती उडवत उडवत चाललंय. फायनली वी अराइव्ड. फायनली पोहोचलो गाईज आपल्या डेस्टिनेशनला. पण आता कुठलं तेच कळत नाही. किती सारे कॅम्पिंग आहे तिथे. सी स्टार जाने क्या चाहता है मेरा दिल. गाईज आम्ही फायनली चेक इन वगैरे केलंय आणि मस्त कोकम सरबत पितोय. मी तरी पितोय, त्यांना अजून माहिती नाही. कसं लागतंय काय बोलायचं या लहान बाळाला. जोरात घे. शे काय कॉम्पिटिशन नाही. आलो नाही माझ्या ब्लॉग मध्ये बाय विदाउट कन्सेंट. केस हॅलो गाईज. आम्ही आता सनसेटची वाट बघतोय. सनसेट होतच नाही. असेल ना आपण इकडे 5 वाजता आहे. सो गाईज हा आहे नागाव बीच आणि मी जे एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा खूप सुंदर आणि क्लीन आहे. आता इथं थोडी मी मजा करणार मित्रांसोबत. टॉक टू यू गाईज लेटर. लाइन में आओ, लाइन में आओ, लाइन में आओ. पीछे पीछे लाइन, पीछे लाइन में आओ. दीदी लाइन में आओ दीदी. ये गमछा लेके कहाँ आ गए आप? चलो मस्तपैकी चहा नाश्ता झाला आताशी. अजून चालू आहे. ते फूड काउंटर आहे. इथून सगळे घेऊन जातात आहे आणि सगळं अनलिमिटेड आहे. अरे मग 2 घेतल्यावर दुसरी अर्धी कुठे ठेवणार तो? काय बोलताय? बघ मी बोलतोय एक घेऊ अर्धी हाफ पेरी. काय घाणेरडी अशी स्प्राईट बद्दल बोलतोय. स्प्राईट चांगली नसते. आपण चहा पिलाय ना बस, त्यानंतर काय प्यायचं. चहा अर्धी करू
अर्धा पी कमी फिरतो सिंपल. एकच कप केला तर तो अर्धा करू ना आणि एक मध्ये हा डन 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 तो बोलला ना खाली डेल होतो. पायल तुला काय समजलं का? ग्लास घेऊन या तिकडून पाहिजे असेल तर. पाणी मध्ये ग्लास घेऊन या आणि अर्धा करून टाक. हा अर्धा करा. काय बोलायचं? चहा मस्त आहे. चहा छान आहे. कोणाला आवडला चाय? गाईस चहा एकदम घाण होता. हा बोलतोय की 2 स्प्राईट घेऊ, पण मी बोललो 1 स्प्राईट घेऊन अर्धी केली आणि अर्धी तर ती अर्धी स्प्राईट दुसऱ्या ग्लास मध्ये राहील ना. तो 1 स्प्राईट अर्धी ग्लास मध्ये तो नाही कंजूस राहिला. झाला. परत ठीक आहे सेम हालत आहे सेम हालत आन्सर तेच येणार. गाईस चहाला घाण होता. पवा त्याच्या बसायची लवतो ना. चल जाऊया, चल बसायला जाऊया. ॲम्बियन्स एकदम क्रिएट झालाय. कर ना. नाही झालं, घेतलं सगळं. हमारा भी फोटो निकाल लो मैडम जी. टैग फॉर डिटेल्स. हायस तर आता नाश्ता तर झाला. आता डीजे लावणार. डीजेचा सेटअप करतात हे लोक. मस्त लाइटिंग दिसते यार. अशी एकदम लाईट लाइटिंग आहे. असं फुल झगामगा नाही आहे जी. फॅमिलीला सुद्धा हॅपी न्यू इयर. पाठीमागे खूप आवाज आहे म्हणून मी इथे साईडला आलो आहे बीचच्या इथे हा व्हिडिओ खास करून रेकॉर्ड करायला. आणि बीचवर एकदम शांती आहे. म्हणजे तो पाठचा आवाज आहे पण असं वाटत नाही एवढा नाही.